पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो। कधी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार तर कधी सरपंच उपसरपंच खुर्चीवरून हे नेहमीच वाद आपल्याला होताना दिसत असतात। तसाच आज एक मुद्दा आपल्यामध्ये ग्रामपंचायतीचाच आहे। पालघर जिल्ह्यातील नागझरी ग्रुप ग्रामपंचायत चरी या ठिकाणी एक मोठा मुद्दा हे झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्यासोबत सरपंच आहेत कविता भुरकुड। त्यांच्यावरती जे नागझरीचे उपसरपंच आहेत त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे आणि जे उपसरपंच आहेत सुदेश पाटील ते आणि जे मनसेचे उपतालुका प्रमुख सिद्धेश पाटील हे दोघं मिळून पालघर येथील जिल्हा परिषदच्या बाहेर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं उपोषण ह्याच्यासाठी आहे का ज्या नागझरीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची दखल घेतलेली नाहीये त्या संदर्भामध्ये आहे। तर आपल्यासोबत सरपंचच आहेत, त्यांनाच विचारा मॅडम नक्की तुमच्यावर असा आरोप केलेला आहे का, भ्रष्टाचार झालेला आहे का, त्याबद्दल काय बोलणार आहेत तुम्ही? भ्रष्टाचार तर झालेला नाही मॅडम मिळत आणि ग्रामपंचायतला ऑडिट वगैरे झालेलं आहे 2-3 वेळा आणि माझ्यावर मी एक आदिवासी महिला सरपंच आहे आणि आमची ग्रामपंचायत पेसा अंतर्गत आहे आणि त्या संदर्भात माझ्यावर भरपूर आरोप केलेत आणि मला मानसिक त्रास 1 वर्षापासून झाला आहे। जर ह्याला मला काय झालं तर ह्याला जबाबदार सुदेश पाटील आणि सिद्धेश पाटील हे दोघे असतील आणि माझ्यावर जाम हे प्रेशर आणून त्याला उपसरपंचाला माझ्या खुर्चीचं पद पाहिजे म्हणून माझ्यावर हे सगळ्या तक्रारी अर्ज त्याने केलेले आहेत। आम्ही खूप सर्व डिपार्टमेंटला अर्ज वगैरे दिलेले आहेत, त्या अर्जाची दाखल शासनाने आजपर्यंत घेतलेली नाही। जे सुदेश पाटील आहेत उपसरपंच त्यांचं काय म्हणजे राजकारण आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी पोळी भाजण्यासाठी हे सर्व प्रकरण सुरू आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, पोळी भाजण्यासाठी। तुम्ही आत्ताच सांगितलेलं होतं का ब्लँक चेकवर सह्या सुद्धा घेतात आहे, ते किती वेळा घेतलेलं आहे? भरपूर वेळा घेतलेले आहेत, ते पण घरी चेक घेऊन यायचे, मी शेतावर जायची शेतावर घेऊन यायचे आणि असे चेक कितीतरी घेऊन गेलेले आहेत। नक्की त्यांना म्हणजे तुमची सरपंचाची खुर्ची आहे ती त्यांना पाहिजे का? हो, सरपंचांची खुर्ची त्याला पाहिजे म्हणून ते मला त्रास देतात आणि 5 लाख सुद्धा द्यायला तयार होते आणि वॅगनर गाडी सुद्धा घेऊन तयार होते द्यायला। हे तुम्ही आता 5 लाख सांगितलं, गाडीचं सांगितलं, ते कशासाठी आमिष दिलेलं आहे तुम्हाला? ते मला खुर्चीवरनं हटवण्यासाठी। मग हे तुम्ही बोलतात आहे ते तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? हो, सर्व आमच्याकडे पुरावे आहेत आणि मला रजेचा अर्ज सुद्धा टाकायला सांगत होते वारंवार, त्याच्यासाठी हे करत होते, फोन वगैरे करायचे, मॅडम रजेचा अर्ज द्या, तरी मी ह्याची काय दखल वगैरे घेतली नाही। आता हे प्रकरण तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, तर मग तसे बोलतात का पत्राची दखल घेतलेली नाही, तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये कुठले अधिकारी येऊन गेलेले आहेत का ह्या संदर्भामध्ये? हो, येऊन गेले आहेत, विस्तार अधिकारी येऊन गेले, 2-3 वेळा चौकशी वगैरे केलेली आहे। मग त्यांनी काय सांगितलेलं आहे का, भ्रष्टाचाराबद्दल काय झालेलं आहे? नाही, त्यांनी काय सांगितलेलं वगैरे नाही आम्हाला। तुम्ही आता काय बोलणार आहेत का तुमची एका प्रकारे बदनामी करत आहेत एक महिला म्हणून असून सुद्धा, मग त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? कारण त्यांनी तर तुमच्यावर कारवाईसाठी हे केलेलं आहे, पण पहिली कारवाई तर असंच वाटतं ना का एक महिला म्हणून तुमचं सरपंच तर पहिला बाजूला दुसरी गोष्ट आहे, पण एक महिला म्हणून तुम्हाला बदनाम करत आहेत, त्याबद्दल काय बोलणार आहे? त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, महिला म्हणून मला खूप त्रास दिलाय मानसिक, त्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे। जसं तुम्हाला सांगतात का तुम्ही सरपंच असून भ्रष्टाचार केलेला आहे, तसं एक त्यांचं पण पद आहे ना उपसरपंच म्हणून, मग त्यांनी पण काहीतरी भ्रष्टाचार केलाच असेल ना? हो, भरपूर केलेले आहेत भ्रष्टाचार त्याने। जे सुदेश पाटील उपसरपंच आहेत त्यांना स्वतःच्या स्वार्थाची स्वतःची पोळी भाजता येत नाहीये म्हणून ते तुमच्यावर असे आरोप करत आहेत का? हो, म्हणून असे आरोप करत आहेत आणि एक मुद्दा असा आहे की त्याला घरपट्टी पाहिजेत होती, मी ती घरपट्टी त्यांना द्यायचं नकारलं की जागेवर वस्तुस्थिती नाही मिळत म्हणून तशी घरपट्टी लावता येणार नाही, तो पण त्याने माझ्यावरती राग ठेवून आणि ती परस्पर घरपट्टी पण त्याने लावून घेतली, परस्पर घरपट्टी लावून घेतली आणि मला ग्रामसेवकाने त्याने परस्पर घरपट्टी लावून घेतली आणि मला पैशांचे आमिष दाखवून मला पदावरनं हटवायचा प्रयत्न केला। म्हणजे एकंदरीत त्यांना सरपंचाची खुर्ची पाहिजे म्हणून हे सर्व प्रकरण सुरू आहे का? हो, एकंदरीत त्यांना सरपंचाच्या खुर्चीचा फायदा घेण्यासाठी
त्याने माझ्यावर ह्या तक्रारी केलेल्या आहेत. तुम्ही आत्ताच सांगितलं का जे उपसरपंच आहेत त्यांचा मनमानी कारभार आहे. नक्की मनमानी कारभार काय आहे? मनमानी कारभार म्हणजे परस्पर ठराव, मासिक सभेत परस्पर ठराव घेऊन कुठल्या हे आपले ब्रेकर वगैरे त्याने लावलेले आहेत आणि मासिक सभेत कुणाला पण बोलून देत नाही, स्वतःच निर्णय घेतो. सुद्धा ग्रामसभेत सुद्धा तसंच करतो, स्वतःच निर्णय घेतो, कोणाला बोलून देत नाही. तुम्ही बोलायला लागले तर तुम्हाला काय हे करतात? मी बोलते तरी माझं ऐकून घेतच नाही. तो स्वतःच बोलत असतो. आपल्यासोबत उलगुलान ब्रिगेडचे अशोकदादा शिंगाडे आहेत. सर, पालघर जिल्ह्यामध्ये ही काही पहिलीच घटना नाही आहे ग्रामपंचायतीच्या बद्दल. खूप म्हणजे भ्रष्टाचार आणि आपलं पालघर जिल्हाच नाही महाराष्ट्र पूर्ण भ्रष्टाचाराने एक कीड लागलेली आहे. ती कीड तर कमी होणारच नाही आहे. तसंच बघायला गेलं तर आपल्या महिलेवरती असे आरोप होत आहेत आणि तिने खरोखरच भ्रष्टाचार केलेला आहे की नाही हे तर पुढे जाऊन ना त्याचं शहानिशा तर होणारच आहे. पण सध्या तिला जो मानसिक त्रास होत आहे त्याबद्दल काय बोलणार आहेत? मॅडम, महिलांना राजकारणामध्ये अधिकाधिक आणून राजकारणामध्ये त्यांना यशस्वी करण्यासाठी शासनाने त्यांना राज्यासाठी राखीव जागा दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये आदिवासी महिलांना सरपंच बनवून त्यांना राजकारणात सक्रिय करण्याचा शासनाचा खूप मोठा चांगला असा वाटा आहे. परंतु जशा आमच्या भगिनी आहेत कविता भुरकुड मॅडम, यांना 3 वर्ष त्यांचा कालावधी झालेला आहे, कालखंड झालेला आहे, कारकिर्दी झालेली आहे. 3 वर्षांमध्ये ह्या उपसरपंचाला यांचा भ्रष्टाचार दिसला नाही. तेव्हा ते जे बोलायचे त्या पद्धतीने मॅडम करायच्या म्हणून त्यांना ह्यांच्या विरुद्ध कधीच आक्षेप नव्हता. परंतु ज्यावेळेला यांच्या लक्षात आलं की कोऱ्या चेकवरती सह्या घेऊन जातात, कदाचित हे प्रकरण माझ्या अंगाशी येईल, हे नक्की व्यवहार योग्य करतात की अयोग्य करतात, म्हणून यांनी त्या बाबतीत जूनमध्ये 20 तारखेला, त्याच्या अगोदर 21 तारखेला, मला वाटतं 11 तारखेला, नंतर 20 तारखेला अर्ज दिलेला आहे. ऑलरेडी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की बाबा मला सक्तीच्या रजेवर जाण्यासाठी हे जबरदस्ती करीत आहेत आणि आदिवासी महिलाच्या इथे आदिवासींना तुम्ही तुमची लायकी नसताना खुर्चीवर का बसल्यात असं त्यांना अक्षरशः ते बोललेले आहेत. आणि अश्लील शब्दामध्ये त्यांना बोललेलं असल्याचं आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आहे. आणि ते व्हिडिओ त्यांचे पेपर मी चेक केल्यानंतर एवढं लक्षात आलं की सुदेश पाटील आणि त्यांच्यासोबत जे असलेले सिद्धेश जे पाटील आहेत हे दोघे खूप चांगले जवळचे मित्र आहेत. त्यांच्या काही व्हिडिओ आहेत की ते एकत्र प्यायला बसलेले आहेत. ग्रामसेवकला सोबत घेऊन हे आम्ही कोर्टाला सादर करू. आणि हा सिद्धेशचा ह्या ग्रामपंचायतमध्ये ते कुठले सदस्य नाही की काही नाही, तर तेथील असलेला एक ठेकेदार आहे. हा, तुम्ही आता तेच बोललेले आहेत, कारण तो गावाचा नाहीये का कोणच नाहीये, मग तो कुठल्या हिशोबाने त्या ठिकाणी आंदोलन करतोय? जरी तो गावातला आहे तो, परंतु तो एक ठेकेदार आहे. याच्या अगोदर त्याने खूप 3 वर्ष तिथे काम केलेले आहेत. त्याचा निधी त्याने तो काढून घेतलेला आहे. परंतु त्याला खोटी बिलं जेव्हा काढता आली नाही तेव्हा हा या मॅडमवरती केलेला हा आरोप आहे. आणि त्यांनी आरोप जे केले, जेव्हा विस्तार अधिकाऱ्यांनी तिथे चौकशी केली तेव्हा प्रत्येक वेळेला मॅडमला क्लीन चिट दिलेली आहे. एवढंच नव्हे तर या सुदेश पाटीलने एका सपाट जागेवरती घरपट्टी लावण्याचा त्यांनी जेव्हा अर्ज दिला, मॅडम म्हटलं की तिथे घर नाही, काही नाही. आणि असं नसताना ते घरपट्टी कुठल्या बेसवर देणार? मग त्यावेळेला मॅडमवरती जबरदस्ती केली. आणि तेव्हा पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला ते जमत नाही, हे राजकारण सोडून द्या, तुम्हाला मी 5 लाख रुपये देतो, वॅगनवर गाडी देतोय, त्याचे पुरावेसुद्धा आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला मी देईल, तुम्ही दाखवा ते. म्हणजेच की आदिवासी महिला ही सरपंच झालेल्यांना का बघवत नाहीत? का आदिवासी महिलेने पुढे जाऊ नये का? आणि तिला मानसिक त्रास देणं, तिला जातीवाचक शिवीगाळी करणं, हे प्रकरण माझ्या कधीच माझ्याकडे आलं होतं. पण मी म्हटलं तुमचा गावचं मॅटर आहे, आपापसामध्ये समजून घ्या, नाहीतर ह्या सुदेश पाटलीवर याच्या अगोदरच मी ॲट्रॉसिटी दाखल करायला लावली असती. परंतु आता आज एका महिलेला बदनाम करण्यासाठी ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोर तिथे बसले आणि जिल्हाभर बातमी पसरवली की ह्या मॅडमने भ्रष्टाचार केला. अरे पहिलं सिद्ध तर करा, भ्रष्टाचार झालेला सिद्ध असेल तर त्यांना बदनामी करा. त्याच्या अगोदरच हे जर बदनामी करत असतील आणि जातीवाचक शिवीगाळी करून जर मॅडमला त्रास देत असतील तर हे सिद्धेश पाटील आणि सुदेश पाटील यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी उलगुलान ब्रिगेड हे मॅडमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील. जे आता त्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून ते सिद्ध काय करणार आहेत? त्यांना त्यांचा बचाव मॅडम करायचा आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच्या बोलतात ना, ती पद्धत आहे तिथे. आज मॅडम मला सांगा, तुम्ही खूप एरियामध्ये फिरतात, जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर भ्रष्टाचार होत असतो, त्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सगळे त्यात मिसळलेले असतात, सगळ्यांचे वाटे असतात. मग 3 वर्ष ह्याला भ्रष्टाचार दिसला नाही, जर झाला असेल तर त्याच्यामध्ये वाटेकरी हा पण असणार. ह्याने काहीतरी पर्सेंटेज घेतले असतील की नाही? आज हा हुशार असलेला उपसरपंच हा काही धुतलेल्या तांदळासारखा असेल का?
म्हणजे त्याला जेव्हा पूर्णच कोंबडी खायला मिळाली नाही म्हणून तो कोणावर तरी आरोप करायचा, हे चुकीचं आहे. आदिवासी महिलेवरती एक जिम्मेदार जिला गावाने थेट सरपंच निवडून दिले बिनविरोध, म्हणजे गावाने काहीतरी गावाला त्याच्यावरती भरोसा असेल ना. म्हणजे ह्या पूर्ण गाव त्या बाईच्या सपोर्टला असताना हा एक व्यक्ती एक राजकारणी माणसाला पुढे घेऊन कुठेतरी राजकारण करतोय आणि आदिवासी महिलेला जर बदनामी करत असेल तर आम्ही कदापि ते सहन करून घेणार नाही. पण ह्या ठिकाणी असा पण मुद्दा आहे, जे उपसरपंच आहेत त्यांना स्वतःला खायला भेटत नाहीयेत, कारण कुठल्याही गोष्टीसाठी पहिल्यांदा सरपंचाची सही लागते किंवा कुठल्याही सरपंचाची सहमती लागते. मग ते होत नाहीये म्हणून ते चालू आहे का हे सर्व? मॅडम, मुळात कसं आहे, उपसरपंच हे तसं पाहिलं तर संविधानिक पद नाही, त्याची कुठे सही लागत नाही. त्याला माहिती आहे की जे काय भ्रष्टाचार होईल किंवा एक तो ग्रामसेवक आणि सरपंच बघून घेणार, मी नाहीतरी असं वेगळाच निघणार आहे. मग कधी ग्रामसेवकला हाताशी पकडायचं, कधी सरपंचाला सांगायचं की बाबा मॅडम असं नाही तसं नाही. असं करून त्याने खूप पैसा लाटलेला आहे, स्वतःच लाटलेला आहे. अनेक त्याने गैरव्यवहार केलेले आहेत आणि त्याचं वागणं हे तेथील कर्मचाऱ्यांशी सुद्धा नाही. यांच्या यांच्या ग्रामपंचायतीमधील अजून एका कर्मचारीने त्यांच्या विरोधात तक्रार दिलेल्या आहेत की त्यांच्यावरती अश्लील नजरेने पाहणं, त्यांना त्रास देणं, हे अगोदरच महिलांबाबतीत त्याची नजर वाईटच आहे. मॅडमच्या बाबतीत पण आहेत, पण ते त्यांचे चारित्र्यशील जपून त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत असतात म्हणून ते उघडपणे बोलत नाहीत. परंतु ज्या वेळेला यांच्यावरती गुन्हा दाखल करणार त्यावेळेला अनेक त्यांच्या तक्रारी उघडीस येणार आहेत. त्यांनी तर आंदोलन सुरू केलेलं आहे. मग ज्या सरपंच आहेत त्यांची बदनामी झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहेत पुढे? आज सी.ओ. साहेबांना भेटायला गेलो होतो, परंतु त्यांची मीटिंग होती कलेक्टर मॅडमकडे आणि मला वाटतं राज्यपालांचा पण दौरा आहे, ते थोडे बिझी आहेत. त्यांच्याशी एकदा बोलून त्यांना पत्रव्यवहार करून आम्हीसुद्धा एक आंदोलन उभं करणार आहोत. जर यांच्यासाठी जर हे जे आहे सिद्धेश आणि सुदेश यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यांची चौकशी जर लागली नाही तर आम्ही स्वतः तिथे आंदोलन करणार आहोत. हे आता नागझरी चरीचं प्रकरण आहे, असं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये अशी प्रकरणं झालेली आहेत का? हो, तुम्ही मागे सोशल मीडियावर पाहिलं असाल, एक बोईसरला असंच प्रकरण घडलं होतं. बोईसरला सुद्धा पेसा ग्रामपंचायत आहे आणि तेथील सरपंच हे दिलीप धोडी नावाचे आहेत आणि त्यांनासुद्धा प्रेशराईज करून त्यांना घरी बसवलं होतं, सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि उपसरपंच तेथील ते कारभार पाहत होते. हा मॅटर जेव्हा उलगुलान ब्रिगेडकडे आला त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि शासनाला सांगितले की पेसा ही जी ग्रामपंचायत आहे ही अनुसूचित क्षेत्रामध्ये आदिवासींना हा त्यांचा हक्क आहे आणि त्या हक्काच्या ठिकाणी इतरांना ते तशा प्रकारचं पद भोगता येत नाही, त्यांना डिसिजन घेता येत नाही. तर शिवसाहेब आणि कलेक्टर मॅडमने तो डिसिजन घेऊन त्वरित लगेच सरपंचाला तिथे चार्ज दिला. असे अनेक ठिकाणी मॅडम करतात. आता वेंगणीचं मागे बोललो होतो मी की वेंगणीला सरपंचाला डिस्क्वालिफाईड केला. अनेक ठिकाणी आदिवासी सरपंचाला डिस्क्वालिफाईड करणं किंवा त्यांच्यावर प्रेशर टाकणं, मग तिथे गैरआदिवासी जो उपसरपंच असो पूर्ण कारभार ते हातात घेतात आणि नेहमी घडते. इथे गुंजाला पण तसं मॅडम झालं होतं की सरपंच मॅडम होत्या यांच्यासारख्याच, त्यांना पेपरमध्ये कुठेतरी काय चुका सापडल्या आणि त्यांना डिस्क्वालिफाईड केलं. 2.5-3 वर्ष उपसरपंचांनी कामं केली. पण पेसामध्ये गैर आदिवासीला सरपंच पद हे भोगता येत नाही, करता येत नाही, त्यांना डिसिजन घेता येत नाही. हे शासनाच्या निदर्शनात का येत नाही? ह्या बाबतीत लवकरच आम्ही जिल्हा प्रशासनात तर बोलणार आहोत, परंतु ह्या बाबतीत जर राज्यपालांकडे जर बोलणं झालं तर आम्ही त्या बाबतीत पण बोलतील. कारण की असं पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी सरपंचालाच तो अधिकार द्या आणि इतरांना देऊ नये हे आम्हाला म्हणायचं आहे. कारण की हे कुठेतरी असं घडते म्हणून दुसऱ्या ठिकाणचे ग्रामपंचायतला असं ठरवतात, अरे बाबा ह्याला आता काहीतरी त्यांच्यावर प्रेशर टाकू, त्यांना साईडला करू आणि आपण ही ग्रामपंचायत चालवू. हे सर्रास घडतंय. म्हणजे नागझरीमध्ये पण तेच आहे ना, जे सुदेश पाटील उपसरपंच आहेत ते दुसऱ्या ग्रामपंचायतीचं अनुकरण करून त्यांना पण तेच आहे का ही खुर्ची हटवायची आहे? एकदम बरोबर मॅडम. मॅडमला म्हणून त्यांना आमिष दिला, त्याचे पुरावे आहेत की बाबा तुला 5 लाख रुपये देतोय, एक वॅगनर गाडी देतोय, तुम्ही कायमची रजेचा हे द्या, अर्ज द्या, तुम्हाला लगेच पोच पैसे मिळणार आहेत आणि तुम्ही सोडून द्या. परंतु ते मॅडमने घेतले नाहीत म्हणून त्यांना एक वेगळं प्रकरण दडपण्याचा, त्यांना कुठेतरी डिस्क्वालिफाईड करण्यासाठी त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तर त्याला विचार तू काय केली, तुला ज्याने बसवला त्याला तू हटवायचे, कसा होणार आहे? पॉसिबल आहे का? मला तुझी कॅपॅसिटी काय आहे? तू 2 वर्ष आले, आम्ही गेले 10 वर्षापासून या गावाच्या राजकारणात हात टाकून डोकं लावून बसलो. जेव्हा तो पुढे पदावर आलो, अरे लोकांची सेवा केली, लोकांना पैसे फुकट नागट खावा, लोकांनी डिलेवरीचे पैसे पोचवले, लोकांना लग्न करून दिली, लोकांनी भांडणाला पैसे खर्च केला, तेव्हा त्याचा श्रेय भेटला आणि त्याच्यात ती आपली बिनविरोधची स्कीम आली, नंबर लावून टाकला. हो ना, हा हो ना. त्याला बोला समजून सांगितलं मी, मॅडम सोबत बोललो. आता कधी अर्ज रजा आता चालू केलं का नाही काम? काय करावं आहे?
अर्ज त्या 10,500 लोक देऊ लेटरेटमध्ये, तर ते लेटर त्यांनी काढवलंय, प्रिंट काढतील ते आणि हातात मारून आणि 10,500 आणि हे नाही करायचं. हा काय बोलतो त्याला, टायपिंग नाही करायचं. मी टायपिंग करू, स्वतःच्या हाताने लिहून दे. अरे पाठवून नको दे बोलत, आम्ही स्वतः लिहायला दिला फॉर्मेट, बरोबर. तू तुझ्या हाताने कागद भरून दे आणि त्याची कॉपी करून लिहिल ती, आणि थोडं कारण दे. पण मध्ये जॉईन होणार ना, कशी जाणवायची आता झाली ओके म्हणून आपण जॉईन करत होणार नाही. तुला माहिती ना 2 महिने घेतल्यात ते कशी जाणवायची. आराम काय आवले महिला मग तुझा 2 किलो वजन वाढेल, मॅडमचं 2 किलो वजन वाढेल. टेन्शन घेऊ नको. खुश झालाय का टेन्शन मध्ये? नाही ना, काही टेन्शन वगैरे नसतं. आहे का तयार आहे. त्याला मी एवढाच फक्त बघितला, वकील कोर्टात जायचं आपल्याला दिलं नाही. हे आपल्याला घरच्या घरात भांडण मिटवायचं आहे. कोर्टात जाल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.